नमस्कार. आजचा जो विषय आहे तो यश या वेबिनारमध्ये आपण शिक्षण, कोरोना आणि लॉकडाऊनचे वेगवेगळे प्रकार या संबंधी चर्चा करणार आहोत. मला अतिशय आनंद होतोय की या विषयावर जितकी जास्त जागरूकता आपण पाठवू आणि लोकांशी चर्चा करू तितकं शिक्षण क्षेत्रामध्ये सामान्यीकरण होईल आणि येणारा काळ हा शिक्षण क्षेत्राकरता खूप महत्त्वाचा ठरेल. सर्वात पहिली बाब अशी आहे की हे जेव्हा लॉकडाऊन आलं तेव्हा याच्याकरता कोणी तयार नव्हतं आणि ती तयारी होऊन मग त्याच्यानंतर इतर कुठल्या कुठल्या क्षेत्रावर परिणाम होतो हा सगळ्यांच्या समोर प्रश्न होता. पण जेव्हा शिक्षण क्षेत्राची बाब आपण पाहतो तेव्हा असं लक्षात येतं की शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक परिणाम झाले पण ते हळूहळू लक्षात आले. आणि पहिला परिणाम असा झाला की राहिलेले कोर्सेस कसे पूर्ण करायचे आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या सोयी ज्या आहेत ज्या आता आपण वेगवेगळ्या माध्यमातून वापरतो आहोत त्या आहेत का, तर थोडी अडचण तर ही प्रत्येकाला झालीच असेल. सर्वात पहिला प्रश्न ग्रामीण भागामध्ये ह्याला कसं बघितलं गेलं आणि अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर सोयी नव्हत्या, अशा सगळ्या गोष्टी घडल्या. पण हळूहळू पाहता पाहता एक चांगली बाब त्याच्यातली अशी म्हणावी लागेल की 1 महिन्याच्या आतच लोकांना सवय होऊन गेली आणि लोकांना वाटायला लागलं की ठीक आहे, आपला कोर्स राहिला होता तो आपण गुगलनी देऊ, फेसबुकनी देऊ, अनेक माध्यमे झूमनी देऊ, अशा खूप मीटिंग्स व्हायला लागल्या आणि तो कोर्स कंप्लीट झाला. अशा करता करता आपण आता या स्थितीला पोहोचलेलो आहोत की आपल्याला बऱ्याचशा बाबी ज्या आहेत त्या समजून गेलेल्या आहेत आणि आपण पुढे परिस्थिती जी काही होणार आहे त्याच्याकरता बऱ्यापैकी तयार झालो आहे. पण समस्या आहेतच, समस्या काही संपलेल्या नाही आहे. अचानक आलेल्या परिस्थितीला तोंड देणं पण तितकंसं आपल्याला कठीण वाटत होतं, ते त्यातल्या त्यात समजून गेलेलं आहे. पण त्याला पूर्णपणे अजून त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचीही आवश्यकता आहे. मला सर्वप्रथम असं सांगावंसं वाटेल की शिक्षण क्षेत्रामध्ये एक मोठं आव्हान आहे, चॅलेंज आहे आणि त्याच्याकरता आता 2-3 गोष्टी विचारल्या जातात आहेत की तुम्ही ऑनलाईन एज्युकेशन कसं सुरू करणार आहात. विविध स्तरावर त्याची चर्चा झाली आहे, अनेक लोक अप्रोच झाले आहे. आता आपण जर शाळांचं बघितलं तर लहान लहान मुलांना देखील आपण वेगवेगळ्या माध्यमांनी शिकवण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यांना पण जे काही फळा संस्कृती होती, तुम्ही मोबाईल आणू नका असं म्हणत होतो, आता शाळा जर सुरू झाली तर मोबाईल आणा आणि तुम्ही आता घरी बसूनही सगळं काही बघा, ऑनलाईन बघा, अशा पद्धतीचं सांगणं चालू आहे. त्याच्यामध्ये यशस्वीता 100% राहू शकत नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कारण की जोपर्यंत शिक्षणाचा सर्वात मोठा आधार आहे की एक पर्सनल कॉन्टॅक्ट असला पाहिजे आणि तो कॉन्टॅक्ट कसा महत्त्वाचा आहे की आपण जे काही शिकवतोय त्याच्यामध्ये आपल्याला मुलांचे फेस एक्सप्रेशन दिसतात, मुलांना टीचर्सचे फेस एक्सप्रेशन्स दिसतात, त्याच्यानंतर एखाद्याने विचारलं तर तेव्हाच्या तेव्हा समजावून देता येतं. अशा अनेक बाबींचा जो खुलासा आपल्याला करायला पाहिजे तो तेव्हाच होऊन जातो. परंतु आता हे कठीण झालेलं आहे. पण हळूहळू याच्यामध्ये सवय होता होता याच्या चांगल्या बाजू पण आपण बघितल्या पाहिजे. कारण की आरोग्य महत्त्वाचं आहे, त्याच्याबरोबर बाकी सगळ्या ज्या व्यवस्था होत आहेत त्या पण सुरळीत होणं महत्त्वाचं आहे. तर सर्वात पहिले आपण बघूया की ऑनलाईन टीचिंग आता ही एक अपरिहार्य गरज झालेली आहे. तेव्हा आता आम्ही खूप ठिकाणी चर्चा करतो तेव्हा असं लक्षात येतं की ग्रामीण भागामध्ये ज्यांच्याकडे स्मार्टफोन्स नाही आहेत त्यांना मात्र समस्या आहे. पण त्यांनी जर वेगवेगळ्या माध्यमातून शासनाने किंवा जवळपासच्या लोकांनी मदत केली तर तेही काही प्रमाणात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो, प्राध्यापकांपर्यंतही पोहोचू शकतं. हा प्रमाण किती असू शकतो हा नेहमीचा वाद आहे, प्रश्न आहे. पण जर आपण आपल्या सोलापूरचा स्वरूप बघितला तर 60% मुलांना आरामशीर या गोष्टी करता येत आहेत. याचं कारण असं की त्यांच्याकडे स्मार्टफोन्स आहेत. पण 40% हा मोठा आकडा आहे आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल तर आता त्याच्यातनं लक्षात येते की हळूहळू लोक तिकडे वळत असल्यामुळे एक शासनाची पण जबाबदारी बनते की त्यांनी ज्या अशा ठिकाणी जिथे आपल्याला या सोयी नाही आहेत त्या कशा पुरवायला पाहिजे आणि त्या जर त्या महाविद्यालयामध्ये, त्या शिक्षण संस्थांमध्ये किंवा जवळपासच्या अशा भागांमध्ये जिथे स्वतः काही लोक पुढाकार घेऊन काम करू शकत असतील जर हे पोचवल्या तर आपल्याला हे करणं सहज आणि शक्य होऊ शकेल. थोडीशी अडचण होतच राहील पण त्याच्यामध्ये आपल्याला मार्ग काढणं हे आवश्यक आहे. दुसरा भाग असा आहे की आता अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या करिअरशी जोडलेल्या आहेत. कोणचं करिअर घ्यावं, आत्ताच 12वीचा निकाल लागला आणि 12वीच्या निकालामध्ये आपल्याला बघितलंय की भरपूर विद्यार्थी जे आहेत ते आता ॲडमिशन घेण्याकरता तयार आहेत किंवा किंबहुना तशी त्यांची
क्षमता आहे, विचार आहे आणि त्यांना आता पुढे ज्ञानार्जन करायचं आहे. एक भारताच्या बाबतीत आणि आपल्याही महाराष्ट्राच्या बाबतीत एक सांगावंसं वाटेल की जितके लोक 12वी उत्तीर्ण होतात ते कुठल्या ना कुठल्या तरी उच्च शिक्षणाला मोठ्या प्रमाणात जातात. जर आपण इतर देशांशी तुलना केली, जसं उदाहरणार्थ आपण ऑस्ट्रेलियाशी तुलना केली, जपान सारख्या देशांशी तुलना केली, जे विकसित देश आहेत, अमेरिका पण आहे, तर त्याच्यात मध्ये 12वी नंतर पुष्कळसे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आपापल्या वेगळ्या कामाला, उद्योगाला किंवा विविध क्षेत्रामध्ये निघून जातात. परंतु भारतामध्ये उच्च शिक्षणाची ओढ आहे. जरी 12वी इतर देशांच्या तुलनेत कमी मुलं येत असतील तरी जी पास होतात आणि ज्यांना पुढे परत चान्स मिळू शकतो ते मात्र उच्च शिक्षणाकडे येतात. आणि ते येत असताना असं लक्षात येतं की ते आर्ट्स, कॉमर्स, सायन्स अशा विविध विषयांकडे जातात. आता त्याच्यामध्ये आर्ट्सची संख्या सर्वात जास्त आहे. आता प्रश्न आहे की याच्यामध्ये जॉब कसा, येणारा काळ कसा, हे सगळे पुढचे प्रश्न आपोआप त्याच्यामध्ये येणार आहे. पण जर आपण जसं मी तुम्हाला म्हटलं की ऑनलाईनमध्ये पण या गोष्टी शिकवता येतील किंवा किंबहुना शिकवल्या गेल्या पाहिजे, प्रत्येक महाविद्यालयाने, विद्यापीठाने याच्याकडे एक अशा दृष्टिकोनातनं पाहिलं पाहिजे की आपण एक छोटासा कोर्स कसा करून द्यायचा. आज असे पण काही लोक पुढे येतात की जे साधारणपणे बघितलं तर योग सारखा कोर्स पण त्याच्यामध्ये घेत आहेत. त्याच्यानंतर एखादा समजा प्रयोग दाखवायचा असेल तर तो पण यूट्यूबच्या माध्यमाने दाखवला जातो आणि त्याच्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन केलं जात आहे. तर जर असं आपण बघितलं तर आपल्या समोर एक प्रश्न येतो की 12वीच्या ॲडमिशन सुद्धा ऑनलाईन होत असताना तिथे आपल्याला विद्यार्थ्यांना जे ठराविक ऑप्शन्स आहे की तुला आर्ट्समध्ये हे शिकायचं आहे, कॉमर्समध्ये हे शिकायचं आहे, सायन्समध्ये हे शिकायचं आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं आपल्याला विस्तारित बघावं लागणार आहे. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला नवीन काही त्याच्यामध्ये देता येईल का हे बघण्याचं खूप मोठं काम आपल्यासोबत आहे. शिक्षण क्षेत्रासमोर एक मोठं हे आव्हान आहे, चॅलेंज आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं जर बघितलं तर प्रॅक्टिकल विषय सुद्धा कसे हाताळायचे आणि त्याच्यामध्ये थेअरीचा किती पोर्शन आपण ऑनलाईन घ्यायचा, कदाचित आपल्याला ऑक्टोबर नंतर, नोव्हेंबर नंतर जर प्रॅक्टिकल घेता आले तर आपल्याला तेव्हा सोशल डिस्टन्सिंग पाळावं लागतं की नाही पाळावं लागत, हे सगळे अनुत्तरित प्रश्न आहेत. आपल्याला त्याच वेळेला ते क्लिअर होतील किंवा आपण तेव्हा निर्णय घेऊ शकू. म्हणून आत्ताची जी परिस्थिती आहे, मला असं वाटतं की 12वीच्या मुलांनी कोविड तर येईल आणि जाईल, परंतु या दृष्टिकोनातनं लॉकडाऊनमध्ये जास्तीत जास्त काय करता येईल याच्यावर निश्चित विचार करावा. आणि त्याच्याकरता जो सध्या एक टिपिकल आपल्या डोक्यामध्ये समज असते की आपण याच फील्डकडे जायचं का, तर आता कोविडने दाखवून दिलं आहे की आपल्याला अनेक फील्ड्स आहेत ज्याच्याकडे जाण्याची गरज आहे. आपण परत आरोग्याकडे वळूया. आरोग्याचा भाग हा नेहमी म्हणजे आपण बघितला तर मेडिकल जे कॉलेजेस आहे त्यांची सीट्स मर्यादित आहे, तिथपर्यंतच तो असतो. तिथे ज्यांना इच्छा आहे तशा डॉक्टर्सची भविष्यामध्ये गरज आहे. हा फील्ड अतिशय चांगला आहे आणि त्याच्यामध्ये गेलंच पाहिजे, त्याच्यामध्ये दुमत नाही आहे. परंतु त्याच्या पॅरलल अनेक फील्ड आहेत ज्याचं मी वारंवार चर्चा करत आलेली आहे. तो पहिला फील्ड मी त्याचा उल्लेख करेन तो आहे नॅचरोपॅथी, म्हणजे निसर्ग आधारित उपचाराच्या पद्धती. आणि अशा ज्या पद्धती आहेत या आपल्या पूर्वी जर आपण बघितलं तर आपल्या जर पूर्वजांच्या विचारांच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर या चालू होत्याच. फक्त त्याला एक शास्त्रशुद्धता आणण्याची गरज आहे आणि पुढे राहणार आहे. कारण की आता आपण कोरोनाचंही बघतो आहे की अनेक गोष्टी सर्वसाधारणपणे आपण बघितलं तर आयुर्वेद आणि जर आपण नॅचरोपॅथीच्या आधारावर योग, मेडिटेशन अशा लोकांनी आपली आपली उदाहरणं सांगितलेली आहेत की आम्ही कसे बरे झालो. बरी होणाऱ्याची संख्या साधारणपणे 63-64% आहे, जी खूप चांगली आहे. जर नॅचरोपॅथी इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना ठीक करू शकते तर त्याला एक चांगलं व्यासपीठ मिळणं, जे साधारणपणे आयुष मंत्रालयाकडनं मिळालेलंच आहे, तिथे पण मुलांचा जाण्याचा कल असायला काहीही हरकत नाही. मला असं वाटतं की ज्या मुलं आणि मुलींना असं वाटतं की आपण योगशास्त्र आहे, निसर्गशास्त्र आहे, वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये कोर्सेस आहे, ते जर सगळं आपण करण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने याही क्षेत्राकडे असं बघता येईल आहे की हा एक ऑल्टरनेटिव्ह मेडिसिनचा प्रकार आहे. आणि ऑल्टरनेटिव्ह मेडिसिनमध्ये पण अनेक प्रकारची क्षमता, त्याच्यामध्ये आधीच आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची जेणेकरून या पद्धतीचा आपल्याला जो आता कोविडच्या काळामध्ये प्रकार दिसला तसा कमी होऊ शकेल किंवा बराचसा रोखता येईल. नॅचरोपॅथी बरोबरच आहे आयुर्वेद. आयुर्वेदचं पण
अनेकदा उल्लेख केला जातो आहे. इतकंच नाही तर विदेशातले अनेक लोक आयुर्वेदकडे या दृष्टिकोनातून बघताय की भारत याच्यावर काहीतरी आपलं विचार मंथन करेल. आता जरी डिग्री असली तरी वाईड स्प्रेड मान्यता ज्याला आपण म्हणतो ती मिळाली पाहिजे. आणि ती जी मान्यता आहे ते मिळण्याकरता आपण जास्तीत जास्त आयुर्वेदचे जे विचार आहेत, पदवी आहे, त्याची प्रॅक्टिस आहे, त्याला वाढवलं पाहिजे. आणि हे ज्या ज्या लोकांना इंटरेस्ट आहे, आज ज्या 12वी नंतरचे विद्यार्थी आहे, त्यांना जर हे कुतूहल असेल, वाटत असेल, तर त्यांनी इथे जायला काहीही हरकत नाही. कारण की हा फील्ड न संपणार आहे. मी तर असं म्हणेन की भारताने याच्यामध्ये अग्रगणी राहणं हे पण काही कमी होणार नाही, उलट एक महत्त्वाची बाब होईल. तर अशा दृष्टिकोनातून आपण बघितलं की नॅचरोपॅथी, आयुर्वेद, ॲलोपॅथी या गोष्टी आहेत. त्याच्याचबरोबर जर आम्ही बघितलं सोलापूर विद्यापीठामध्ये हा प्रकार, कोविड तर आत्ता आलं, आम्ही 2018 जुलैपासूनच या गोष्टी सुरू केलेल्या आहेत. अशा उद्देशाने की आपण कुठलंही काम करत असू किंवा आपल्याला या कामामध्ये जर आवड आहे आरोग्याच्या, तर त्याला पॅरलल सुद्धा आपण करू शकतो. असे आमच्याकडे नॅचरोपॅथी, योग आणि त्याच्याचबरोबर ॲक्युप्रेशरचे कोर्सेस सुरू झालेले आहे. ॲक्युप्रेशरची तर एक अशी टीमच तयार झालेली आहे जी साधारणपणे आता कोविड वॉरियर्स म्हणूनच ओळखली जाते. आणि आम्ही अनेकदा तसे त्याचे कार्यक्रम पण घेतले आणि लगेच एक पुढे पण घेणार आहोत ज्याच्यामध्ये लोक आपली मतं सांगणार आहेत की बा आम्हाला कसं वाटतं याच्यामध्ये, आम्ही काय काय करू शकलो, आम्ही तर चांगलं राहिलो, आम्ही लोकांनाही मदत केली, एखाद दोन त्याच्यात बाधित झाले तर ते पण त्याच्यातनं चांगले होऊन परत येऊ शकले. अशा सक्सेस स्टोरीज आहेत. म्हणून त्याकडे पण आपण लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे. म्हणून ॲक्युप्रेशर, योग, मेडिटेशन हे एक अशी साधनं आहेत जी आपण विसरायला नको, उलट ती पुढे आणली पाहिजे. 12वीच्या विद्यार्थ्यांनी याला स्किल कोर्सेसच्या माध्यमातून केलं तरी चालेल. स्किल कोर्स हे 6 महिन्याचे आहेत आणि त्या शिक्षण प्रणालीमध्ये, पद्धतीमध्ये आपण त्याला जोडून घेतल्याचा समावेश झालेला आहे. त्याच्याचबरोबर आहे न्यूट्रिशन, तुमचं आहार. आज सगळे हॉटेल्स बंद आहेत. आज सगळ्या प्रकारच्या व्यवस्था की ज्याच्यामध्ये माणसाला भीती होती की आम्ही बाहेर काय खाल्लं, अनेक लोकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम कदाचित पडला असेल. पण ते एक फॅशन, आवड याच्याकरता हॉटेल इंडस्ट्री सध्या बंद आहेत. ते सुरू होतील तेव्हा होतील आणि त्या काही बंद राहतील असंही नाही. पण त्याच्यामध्ये आरोग्याची निगा राखणे हे तेवढंच महत्त्वाचं आहे. पण आज घरी देखील आपण जे काही घरचं खातो आहे पण ते किती पौष्टिक खातो आहे आणि त्याच्याकरता आपण काय काळजी घेतली पाहिजे याला पण एक सायंटिफिक रूप आहे. त्याला फूड न्यूट्रिशन असं आपण म्हणू शकतो. आणि फूड न्यूट्रिशनचे कोर्सेस मला तर आठवतं की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा सुद्धा हे कोर्सेस चालायचे, एक ऑप्शनल विषय म्हणून असायचे. केंद्रीय विद्यालयांमध्ये याच्याकरता एक विशेष व्यवस्था असायची आणि त्याच्यामधनं लोकांनी पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करून PhD पण मिळवलेली आहे. आणि तसे न्यूट्रिशनिस्ट झालेले आहे, त्यांनी रिसर्च केलेला आहे आणि त्यांची स्वतःची स्वतंत्र त्याच्यामुळे नावं अशी प्रसिद्धीला आलेली आहे. जसं आपण म्हणू की कमला सोहनी यांचा एक खूप ठसा हा भारताला आहे. असे अनेक आहार तज्ज्ञांची आपल्याला नावं घेता येतील ज्यांनी यामध्ये करिअर केलं. कोविड आपल्याला सांगतं की आपल्याला हे सुद्धा करायला पाहिजे. आणि म्हणून आपण जर फूड न्यूट्रिशन असा रिलेटेड त्याच्यामध्ये आम्ही जो सुरू केलेला कोर्स आहे तो थेरपेटिक न्यूट्रिशन, म्हणजे केव्हाही आहाराचा जो भाग आहे तो कसा संतुलित असला पाहिजे. म्हणजे तुम्ही आजारी असता तेव्हाच काहीतरी विशेष आहार घेणं आणि त्याच्यानंतर मग असं म्हणणं की आता आपण परत मूळ पदावर काही करू शकतो, काही खाऊ शकतो, हे शरीराला घातक ठरत आहे. अनेक प्रकारचे असे प्रयोग आहेत की ज्याच्यातनी सिद्ध झालंय की जसं आपण रोज श्वास घेतो, रोज आपण विविध प्रकारच्या गोष्टी ठराविक करतो, तसं आहार पण एक रोजची त्याची जी मर्यादा आहे, त्याचे जे संतुलनाचे प्रकार आहे ते रोज जर तसे घेता आले तरच आपल्या शरीराला आपण चांगलं सुदृढ करू शकू. आणि म्हणून निरंतर आहार व्यवस्था, न्यूट्रिशनिस्टची गरज ही खूप मोठी आहे. कोविड स्पेशल न्यूट्रिशन सुद्धा आता चर्चेला आहे आणि त्याच्याकरता पण खूप लोकांनी जे वेगवेगळे प्रकार सांगितले ते जेव्हा लोक क्वारंटाईन झाले तेव्हा घेतले किंवा नाही झाले तरी ते घरी घेत आहेत किंवा जे सातत्याने त्याच्यावर प्रयोग करतात आहे त्याचा आधार परत नॅचरोपॅथी आणि आयुर्वेदच आहे. म्हणून आपल्याला या फील्डमध्ये स्कोप आहे. जे 12वीचे विद्यार्थी आहेत, जे ग्रॅज्युएशनहून पुढे जाणार आहेत किंवा आणखीन ज्यांची पुढे अभ्यासाची जी उत्सुकता आहे त्यांनी आवड असल्यास या क्षेत्राकडे वळायला काहीही हरकत नाही. किंबहुना एक तुमची जी लायकिंग असते
समजा या क्षेत्रामध्ये एक 20% जरी लोक इंटरेस्ट ठेवत असतील तरी ते समाजाला पुढे उपयोगी ठरू शकतील, कारण की ते एखादे आहार तज्ज्ञ बनतील आणि योग्य त्याची माहिती जी आहे ते आजकाल खूप ठिकाणी असेच वेबिनार्स घेतले जात आहेत आणि त्याचा उपयोग जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर केला जातोय. हे झालं आहार झालं, योग झालं, मेडिकल सायन्सेस झाले, त्याच्याशी जोडलेलं आहे. याच्यात खर्च किती आहे तर खर्च पण अत्यंत कमी आहे. आणि जर आपण बघितलं तर एक चांगल्या सुदृढ पद्धतीचा आपण प्रयोग आणि पद्धती आपल्या देशामध्ये चालू करू शकतो. इतकंच नाही तर बाहेरचे देश सुद्धा याच्यावर लक्ष देत आहेत. जेव्हापासून आपण 21 जून हे योगा दिन म्हणून साजरा करायला लागलो तेव्हा जगभर याचं खूप प्रसिद्धी झालेली आहे. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी क्षमता आहे, शक्ती आहे आणि त्याच्यामध्ये सुदृढता पण आहे. तर याच्यावर जरूर विचार करण्यात यावा. त्याच्यानंतर कोविडचा जो दुसरा प्रभाव आहे तो आहे कृषी क्षेत्रावर आणि ग्रामीण क्षेत्रावर. कृषी क्षेत्र हे कमी दर्जाचं समजल्या जाणं हीच एक दुर्दैवाची बाब होती. साधारणपणे जर आपण प्लॅनिंग प्रोसेस पाहिली तर तेव्हापासून असं होतं की साधारणपणे आपण पहिल्या दुसऱ्या योजनेला जर वगळलं तर मोठे उद्योग, मोठं पद त्याच्यामध्ये किंवा एखादा सायंटिस्ट किंवा एखादा त्याच्यामध्ये रिसर्च किंवा तिथे प्रोडक्शन मॅनेजर बनणं हे एका प्रकाराची हळूहळू होड लागता लागता मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या उद्योगामध्ये होत्या त्या पण यामध्ये पुढे आल्या, सेवा क्षेत्रामध्ये पण आल्या. पण कृषी मात्र हे मागे राहिलं. मी त्या बाकी दोन्ही क्षेत्रांबद्दलही बोलणार आहेतच, पण कृषी जो क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की अजूनही आपल्या सोलापूरमध्ये आपण बघितलं तर मोठे लँड होल्डिंग्स लोकांकडे आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यांची जी क्षमता आहे ती करण्याची, जरी आपल्याकडे पाणी कमी आहे अनेक वर्षी, याच वर्षाचा जर अपवाद सोडला तर बाकी वर्षांमध्ये आपल्याला ड्रॉट हा अनेकदा भोगावा लागलेला आहे. त्या स्थितीला जर आपण जवळून बघितलं तर असं लक्षात येतं की आपल्या आजूबाजूची जी जमीन आहे त्याची जी सुपीकता बघितली, पिकं बघितली, आपण खूप व्यापारी पिकांकडे नाही गेलो तरी त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपण आपलं शेती करू शकतो आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे शेतीपूरक उद्योग सुरू करू शकतो, ज्याला आपण म्हणतो ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज. ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज करता तशी यंत्रणा ही मात्र बऱ्याचशा प्रमाणात शासनाने करून देणं अपेक्षित आहे. पण जिथे जिथे ज्याला स्वतःला शक्य आहे त्यांनी पण करणं ही काळाची गरज आहे. जसं उदाहरणार्थ एक कुठलंही पीक तुम्ही घ्या, जसं आपण इथे उदाहरण घेऊ, पोमोग्रेनेट आहे, द्राक्ष आहे, यांची उदाहरणं घेऊ तर यांचं नीट निगा राखणं पॅकिंगपर्यंत आणि मग मार्केटिंगपर्यंत याच्याकरता जी जागा लागते किंवा गोडाऊन्स लागतात, हे जास्तीत जास्त जर शेतकऱ्यांकडे असतील तर याला सुद्धा ऑनलाईन मागणी करून, जी आजकाल होतेच आहे, ऑनलाईन मागणी करून ती आपण फक्त ट्रान्सपोर्ट त्याच्याकरता आता चालू पण झालेलं आहे, तर जितक्या चांगल्या पद्धतीने चालेल ते लोकांपर्यंत पोहोचू शकेल. लोकांना चांगलं ऑर्गॅनिक फूड हवं आहे आणि त्याकरता त्यांनी चांगल्या पद्धतीची शेती केली तर त्याची मागणी कधीही संपणार नाही. हा क्षेत्रच असा आहे की जो कधीही संपू शकणारा नाही आहे. त्यामुळे शेतीला संपवण्याचा भाग तर कधी प्रश्न येतच नाही. तर पुढचा प्रश्न आता आपल्या समोर काय की त्याची समृद्धता कशी वाढवावी आणि ती समृद्धता वाढवण्याकरता आपल्याला निश्चित काही चांगले स्टेप्स घ्यावे लागतील. त्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे पूरक उद्योग त्याच्या जवळच त्या क्षेत्रामध्ये असणे, त्याच्यानंतर त्याचं मार्केटिंगपर्यंतच्या व्यवस्था, त्याला सुरक्षित ठेवण्याकरता गोडाऊन्स जे असतात त्याची व्यवस्था करणं. आमच्या विद्यापीठामध्ये कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी हा विषय सुरू झालेला आहे, ज्याचं आम्ही आजच एक प्रमोशन केलं. त्याचा अर्थ साधा असा आहे की अनेक प्रकारचे ऑर्गॅनिक आणि हर्बल वस्तू आपल्या आजूबाजूच मिळतात. पूर्ण ही पृथ्वीच अशी आहे की ज्याच्यामध्ये आपल्याकडे असे पदार्थ आहेत ज्याचा आपण रियूज करू शकतो. जसे अनेक कोविड काळामध्ये आपल्याला कळलं की अनेक भाज्या वाया गेल्या, किंबहुना असंही झालं की अनेक प्रकारची फळं पण वाया गेली. पण तेच जर आपल्याकडे तेव्हा प्रोसेसिंग युनिट असते तर त्याच्यातला बराचसा हिस्सा आपण प्रोसेस करून त्याच्या वस्तुरूपात त्याला तयार करू शकलो असतो. लोणची, पापड वगैरे तयार करणं तर ही आपली जुनी परंपरा आहे, पण जर त्याला आपण सायंटिफिक पद्धतीने तयार केलं तर आपल्याला आणखीन हे पदार्थ जे आहे ते दीर्घ काळाकरता आपण त्याला जपणूक करू शकतो. त्याची नंतर जेव्हा मागणी येईल, लोकांची गरज असेल तेव्हा आपण त्याला विकू शकतो. अशा गोष्टींची आवश्यकता आहे. त्याच्यावरच आधारित आहे कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीचा एक भाग.
जो असा आहे की आपण मोठ्या प्रमाणामध्ये या वस्तूंना जे आपल्याला कॉस्मेटिक करता वापरले जातात, म्हणजे कॉस्मेटिकचा अर्थ दोन्ही बाजूनी आहे की तुम्ही शरीराच्या आत काय घेता आणि नंतर शरीराच्या वर म्हणजे स्किन प्रोटेक्शन करता काय वापरता. हेअर प्रोटेक्शन, स्किन प्रोटेक्शन, आय प्रोटेक्शन, अनेक प्रकारचे संरक्षण आहेत. त्याच्याकरता अनेक प्रकारच्या आपल्या चांगल्या पद्धती आहेत. जर जितक्या त्या केमिकल विरहित राहतील, जितक्या त्या ऑर्गॅनिक प्रकाराच्या राहतील, तितक्या करण्याचा मानस या कोर्समध्ये शिकवल्या जाऊ शकतो. आम्ही शिकवतो पण आहे. मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये तर रोजगार मिळतो, पण अशा या उद्योगांमधनं जर आपण एक सायंटिफिक पद्धतीने वस्तू तयार केल्या, तसं एक त्याच्याकरता मी अनेक उदाहरणं सांगू शकते की पल्प आहे, पेरू आहे, त्याचा पल्प तयार केला जाऊ शकतो. आंबा आहे, त्याचा पल्प तयार केला जाऊ शकतो. अशी फळं घेऊया जी सीझनल असतात, जी फक्त एका महिन्याकरता असतात. जसं सीताफळ आहे, काही प्रमाणात पपई पण आहे. याचं आपण एक पल्प तयार करून त्याला कमीत कमी केमिकलमध्ये जर त्याचं प्रिझर्वेशन केलं आणि मग त्याचं एका मर्यादेपर्यंत 6 महिने त्याचं प्रोटेक्शन पिरियड आहे तोपर्यंत विकण्याचा प्रयत्न केला, तर शेतकऱ्यांनाच याच्यातनं उत्पन्न मिळणार आहे. विद्यार्थी अशा ठिकाणी जाऊ शकतात का, याचा विचार करण्याची अत्यंत गरज आहे. आणि जग जे आहे ते भारताला या दृष्टिकोनातनं पाहत आहे की आपण जास्तीत जास्त अशा प्रकारच्या वस्तू कशा पुरवू शकतो. याच्यामध्ये आपण कम्प्युटर सायन्स पण आणू शकतो. कम्प्युटर सायन्समध्ये ज्या विशिष्ट घटनाक्रम आहेत, म्हणजे आभाळ येत आहे, पाऊस येत आहे, कीड येते आहे, एखाद्या पक्ष्यांचा त्याच्यावर अटॅक होतो आहे, किडांचा पण अटॅक होतो आहे, अशा वेळेला काय करता येईल, तर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आता या गोष्टी काढून घेता येतात. याला आपण ड्रोन या सिस्टीमने ओळखतो. जर विद्यार्थी कम्प्युटर सायन्स घेत असतील तर त्यांनी याचा उपयोग ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये कसा होईल हा पण एक कोर्स जरूर करावा. आता तर डॉक्टर्स पण रोबोटिक माध्यमातून ऑपरेशन करतात. आज अनेक प्रकारच्या क्षेत्रांमध्ये हे मेकॅनिझम वापरले जातात की कुठे कशाची गरज आहे, तर शेतीमध्ये पण या कम्प्युटर सायन्सचा उपयोग होऊ शकतो आणि ती काळाची गरज आहे हे सुद्धा आपल्याला कोविडने शिकवलेलं आहे. आधी आपण याचा मर्यादित प्रयोग करत होतो. असं लोकांना वाटतच होतं की शिक्षण क्षेत्रामध्ये कसं सगळं होईल, पण झालं. आणि आपण त्याच्यामध्ये पण जेव्हा कृषी संबंधी एखादा आपण कोर्स काढू, काही जरुरी नाही आहे की ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीजनीच हा कोर्स केला पाहिजे. आपल्या विद्यापीठामध्ये आपण ॲग्रो टुरिझम नावाचा कोर्स हा काढलेला आहे. त्याच्याच बरोबर आता आपण मायक्रोबायोलॉजी काढतो आहोत. अशाशी संबंधित कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी आहेच, असे आणखीन विषय निघू शकतात. हे अशा पद्धतीचे असू शकतात की ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्याच पिकांना, आपल्या शेतकऱ्यांना आणि नाही तर त्याला ई मार्केटिंग पर्यंत पोहोचवण्याकरता काय व्यवस्था करता येईल, ज्याला ई कॉमर्स या माध्यमातून आपल्याला पुढे नेता येईल. आता मी कॉमर्सकडेच येते आहे, कारण की कॉमर्सचा पण रोल हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण सतत ऐकताच आहात की आत्मनिर्भर भारतामध्ये अनेक प्रकारच्या अशा योजना दिल्यात की तुम्ही तुमच्या पायावर उभं राहा. हा एक असा मॅनेजमेंट आणि कॉमर्सचा भाग आहे ज्याला आपण एंटरप्रेन्युअरशिप म्हणतो, किंवा आपली एक अशी क्षमता म्हणतो की ज्याच्यामधनं आपण आपल्या एखाद्या उद्योगाला सुरू करू शकतो किंवा आपण 1-2-3 लोक मिळून एक कोऑपरेटिव्ह पद्धतीने अशा काही विचारांकडे वळू शकतो का. असे जर सेट्स तयार केले, मिक्स काही प्रोडक्ट तयार झाले, तर आपण उद्योग काय, व्यापार काय, कृषी काय, अनेक ठिकाणी जाऊ शकतो. आणि हे आता ई कॉमर्सच्या माध्यमातून शक्य आहे. ई नाम नावाची संस्था आहे आपल्या गव्हर्नमेंटची आणि त्याच्यामधनं त्यांनी हे ज्या बाबी आहेत त्या पुढे आणले आहेत. आपणही त्याचा थोडा अभ्यास करून या संबंधी जे कोर्सेस आहेत ते आपल्याला कॉमर्सच्या बऱ्याच फील्डमधनं मिळू शकतात. स्पेशली MBA आणि कॉमर्सचे जितके अलाइड सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये याचा समावेश होऊ शकतो. हा आपण बदल करायला पाहिजे. आज अनेक महाविद्यालय ऑटोनॉमीकडे चालले, स्वायत्तताकडे चालले आहेत. त्यांनी जर असे कोर्सेस घेतले तर विद्यापीठामधनंही त्यांची जी काही गरज आहे ती आपण त्यांना पुरवून घेऊ शकतो. म्हणजे त्याचं ज्ञान कसं असलं पाहिजे, त्याला ट्रेनिंग कसं असलं पाहिजे. आता जर जेव्हा आपल्याला ऑनलाईन द्यायचं आहे तेव्हा कोणकोणत्या व्यवस्था त्याच्यामध्ये पाळल्या पाहिजे, असं जर आपण केलं तर कॉमर्सचे पण वेगळे दिवस येण्याची आवश्यकता आहे. GST हा एक वेगळाच विषय आहे जो काही वर्षांपूर्वी आला आणि GST आला तर लोक सगळेच
चार्टर्ड अकाउंटंट असो, अकाउंटंट साधा असो, हे सगळे GST कडे वळायला लागले आणि एक मोठं GSTचं नेटवर्क तयार झालं. हे एक जसं महत्त्वाचं ठरलं, तसंच कोविड काळामध्ये ई मार्केटिंग, ई प्रोडक्शन किंवा त्याच्याशी संबंधित जितक्या बाबी आहेत, अकाउंटन्सी देखील त्याच्यामध्ये येऊ शकते. आणि त्या दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला तर लेटेस्ट टेली अकाउंटन्सीचे जे पॅकेजेस आहे ते शिकवणं, त्याचे छोटे छोटे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस तयार करणं, ही काळाची एक महत्त्वाची आवश्यकता आहे, जी कॉमर्स आणि मॅनेजमेंट विभागाकडनं होऊ शकते. आता कॉमर्स आणि मॅनेजमेंट म्हणजे काही फक्त व्यापार आणि त्याच्याशी संबंधित भाग असं नाही, तर त्याचा संबंध असाही आहे की आपण रोजचे जे व्यापार करतो, रोजचे जे व्यापारी व्यवहार करतो, त्याच्यामध्ये पण आपल्याला चांगलं मॅनेज करता आलं पाहिजे. तुम्हाला चांगलं ह्युमन रिसोर्स त्याच्यामध्ये तयार करता आलं पाहिजे, मानवीय संसाधन तसं असलं पाहिजे. अनेक लोकांचा कलच असतो की त्याला एक लीडरशिप क्वालिटी असते आणि तो त्या पद्धतीने काम करायला पाहतो किंवा करू शकतो, तर त्याला तसं ट्रेनिंग मिळणं हे पण HRचा, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा एक भाग आहे. फायनान्समध्ये भाग आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला बँकांशी रिलेटेड बाबी आहेत, त्याची पॉलिसी तयार करण्यापर्यंत देखील अनेक प्रकारच्या बाबी त्याच्यामध्ये येऊ शकतात. ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉमर्स घ्यायचं आहे किंवा ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये आता आपल्याला हायर डिग्री म्हणून कॉमर्सच्याकडे जायचं आहे, त्यांनी या दृष्टिकोनातनं पाहिलं पाहिजे की माझ्या येणाऱ्या काळामध्ये जर मला याच्यात आवड आहे तर मी कोणत्या नाविन्यपूर्ण क्षेत्राला निवडू शकेन, आणि तशा प्रकाराचे आपल्याकडे पण कोर्सची तयारी झालेली आहे, ज्याचा फायदा निश्चित विद्यार्थ्यांना आणि त्याच्या संबंधित लोकांना मिळू शकतो. मी जेव्हा कम्प्युटर सायन्सचा उल्लेख केला तेव्हा कम्प्युटर सायन्समध्ये आणि कॉमर्स यांचा पण कुठेतरी सहसंबंध आहे, स्टॅटिस्टिक्सचा संबंध आहे, स्टॅटिस्टिशियनचा संबंध आहे, आणि ह्या सगळे ज्या बाबी आहेत त्या एकामेकाशी आपसात जोडलेल्या आहेत. आणि म्हणून थोडंसं या क्षेत्राकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना, या क्षेत्राकडे असणाऱ्या लोकांचा जो कल आहे तो असा जर असला की जर मला एखादं ॲप तयार करायचं आहे तर तो तयार करून मग मी त्याचं कमर्शियलायझेशन कसं करू, त्याला एखादा प्रमोटर मिळेल का, आणि प्रमोटर मिळायचं असेल तर काय करावं लागतं, किंवा ज्यांनी ऑलरेडी हे काम केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना कसं यश मिळालेलं आहे, अशा जर काही आपण गोष्टींचा अभ्यास करत गेलो तर ही एक अत्यंत महत्त्वाची बाब पुढे ठरू शकते. शिक्षण क्षेत्रामध्ये हे बदल आणणे आवश्यकच आहे, आणि हे जसे जसे होतील तेव्हाच आपण एक समृद्ध भारत किंवा ज्याला आपण म्हणतो आत्मनिर्भर भारत याच्याकडे जाऊ शकू. याच्यामध्ये मी म्हणेन महिला आणि पुरुष हे दोघंही मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. आता असा कुठलाही एक भाग राहिला नाही आहे की हा महिलांकरताच आहे किंवा हा पुरुषांकरताच आहे. म्हणजे जर फूड प्रोसेसिंगमध्ये म्हटलं तरी तिथे महिला पण आहे आणि पुरुष पण आहे, ई कॉमर्समध्ये पण महिला पण आहे आणि पुरुष पण आहे. म्हणून ज्या महिला विद्यार्थिनी आहेत किंवा ज्यांना ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये जायचं आहे, तिथे हे कोविडच्या नंतरचे बदल जे आहे ते अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. म्हणून हे काहीतरी त्याला नवीन अँगल देणं, नवीन बगल देणं आणि त्याच्यातनं स्वतःची समृद्धी साधून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं, ज्याला आपण म्हणतो क्रुशियल असं ठरणार आहे. आणि तसा निर्णय हा आपल्याला ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे तिथे घेता येईल. आता असंही होऊ शकतं की शिक्षण क्षेत्रामध्ये तर आपण ऑलरेडी ग्रॅज्युएशनमध्ये आहोत, BA, BCom, BSc, BE, फार्मसी जे काही असेल ते आपण करतो आहोत, पण त्याच्याबरोबर आपल्याला असं वाटलं की एखाद्या आणखीन कोर्सची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त जर वेळ देता आला तरी चालू शकेल, तर मग त्याच्याच करता आपण विद्यापीठामध्ये स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस सुरू केलेले आहेत. साधारणपणे आपला आकडा 100ला गाठतो आहे, 97 तर आमच्याकडे आलेलेच आहे, अजूनही मागणी आहे. एक अजून त्याच्यामधनं जोडलेला क्षेत्र घेते तो आहे पर्यावरण आणि त्याच्याशी संबंधित कोर्सेस, हे याची अत्यंत गरज आहे. हे पण आपल्याला कोविडने जास्त शिकवलंय, पूर्वी नव्हतं असं नाही, पूर्वी हे होतंच, पण कोविडच्या माध्यमातून काय शिकलं की फक्त एक ह्युमन स्पीसी जी आहे, आपला माणूस आहे, तो एकटा नाही राहू शकत, त्याला कुठल्या ना कुठल्या तरी नैसर्गिक साधन संपत्तीचा आधार घ्यावाच लागेल. कारण की आपलं अगदी अन्नापासून ते औषधीपर्यंतच्या अनेक बाबी ज्या आहेत त्या निसर्गाच्या माध्यमातून येतात. साधं पाणी देखील म्हटलं तर ते शुद्ध मिळणं ही सुद्धा कितीतरी मोठी काळाची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये होणारा रिसर्च, त्याच्यामध्ये असणाऱ्या अनेक अडचणी असलेले व्हायरस याचा अनेक पद्धतीने अभ्यास होऊ शकतो. आता आम्ही मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट पण सुरू करतो आहोत. अनेक प्रकारचे व्हायरसेस
असतातच. जराही हवामान बदलला की हे व्हायरस येतात, अटॅक करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याची माहिती तर असली पाहिजे. म्हणजे जर कोणी सायन्सचा नाही आहे तर काही दुसऱ्याला त्याची माहिती मिळणं अवघड नाही. म्हणून समजा एखाद्या कॉमर्स किंवा आर्ट्सच्या विद्यार्थ्याला वाटलं की मी अर्थमध्ये एखादा कोर्स करावा, तर ही पण जी दालनं आहे, दारं आहे, ही आपण ओपन करणं अत्यंत गरजेचं काम आहे आणि तसं आम्ही त्याची वाटचाल करतोच आहोत. म्हणून अर्थ सायन्समध्ये पण सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे सध्याचं टेस्टिंग आहे. वॉटर टेस्टिंग, फूड टेस्टिंग, म्हणजे सॉईल टेस्टिंग, एअर टेस्टिंग, अशी कितीतरी गोष्टी आहे. याच्यामध्ये तज्ज्ञ लोकांची आवश्यकता आहे. आज जर आपण म्हटलं तर आपल्याला कुठेतरी बाहेर बघावं लागतं, अरे कुठला एक्सपर्ट आहे का, बघा आपण त्याच्याकडे जाऊ. पण आपल्याला सोलापुरातच हवं असेल तर त्याची एक टीम का नको. म्हणून त्याच्याकरता आपण एक चांगले मायक्रोबायोलॉजिस्ट, चांगले अर्थ सायंटिस्ट, चांगले एन्व्हायरमेंटलिस्ट आणि अशा अनेक प्रकारच्या ज्या बाबी वातावरणाशी जोडलेल्या आहेत त्याच्याकडे आपला कल हा असलाच पाहिजे. ज्या ज्या मुलांना, विद्यार्थ्यांना एन्व्हायरमेंटशी संबंधित असलेला त्याचा जर इंटरेस्ट आहे तर याच्या संबंधी विचार करायला हरकत नाही. याच्यामध्ये रिसर्च, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि अशा अनेक प्रकारच्या सोयी उपलब्ध आहे ज्याच्याकडे तो मुलगा किंवा मुलगी जाऊ शकते. क्लायमेट चेंज हा पण जो पूर्ण जगामध्ये बदलतो आहे हा पण एक स्वतंत्र विषय आहे आणि त्या दृष्टिकोनातनं जर आपण हा विषय निवडला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला याच्यात फायदा होऊ शकतो. किंवा जसं मी सांगते की जर आपण इतर विषय करत असाल तर त्याच्याबरोबर पण हा एक अतिरिक्त विषय म्हणून आपण घेऊ शकतो. अशा अनेक बाबी ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये आता आणणं तर गरजेचं आहेच, आपण आणण्याचाही प्रयत्न करतो आहोत. पण ते आपणही विचार केला पाहिजे की एकाच लाईनीत न चालता आपल्याला हा धडा लॉकडाऊनमध्ये पण दिलेला आहे की आपण आपल्या काहीतरी आवडी जपल्या पाहिजे. आपण काहीतरी असं काम केलं पाहिजे जे आतापर्यंत आपण करू शकलो नाही. याच्यामध्ये मी तुम्हाला सुचवीन परफॉर्मिंग आर्ट. आणि परफॉर्मिंग आर्ट तर हा स्वतंत्र कोर्स आहेच, आपल्या विद्यापीठाने पण सुरू केलेला आहे. तरी देखील अनेक अशा हॉबीज आहेत की जे पुढे रूपांतर चांगल्या पद्धतीने होऊ शकतात. जसं म्युझिक पण खूप लोकांनी शिकलं, एक आवड म्हणून तर त्याला काही मर्यादाच नाही आहे. चांगली आवड असेल तर ती आपण कुठपर्यंतही नेऊ शकतो. पण त्याच्यातनं जर अशी आवड निवड झाली असेल की मी त्याचे प्रोफेशनलिझमकडे जाईन किंवा मला एक त्याचा चांगला जो स्वरूप आहे तो मांडला गेला पाहिजे, तर त्याच्याकरता मला निश्चितच खूप स्कोप आहे आणि या अशा आवडींकडे पण जाण्याची गरज आहे. जेव्हा आपण परफॉर्मिंग आर्ट म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये ड्रामा आहे, त्याच्या अनेक प्रकारच्या वक्तृत्व कला आहेत, या अनेक बाबी आहेत. मी पाहते आमच्या विद्यार्थ्यांना मी थोडंसं जरा एक व्यासपीठ दिलं तर 50, 60 ते 100 विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या या ललित कलांमध्ये भाग घेतला आणि छोटे छोटे त्यांचं साधा जे काही घर जिथे ते राहत आहेत ते खूप करण्याची गरज नाही, तिथे त्यांनी आपले छोटे छोटे नृत्य कला आहे, पोएट्री रेसिटेशन आहे, हे सगळं करून आम्हाला पाठवलं. चित्रकला आहे आणि त्यांचा आम्ही एक निकाल पण लावला. म्हणजे याचा अर्थ असा आहे, साधा अर्थ असा आहे की याही गोष्टींना भविष्य आहे. असं आपण म्हणू शकत नाही की या गोष्टी निरर्थक आहे. मी तर म्हणते की जे खरे सायंटिस्ट आहेत, जे मॅथमॅटिशियन आहे, स्टॅटिस्टिशियन आहे, त्यांना जर या कलेचं एक जोड असेल तर त्यांच्या आणखीन क्षमता वाढते, आणखीन चांगल्या पद्धतीने ते विचार करू शकतात, सर्वसमावेशक विचार करू शकतात. हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. आणि त्याच्या दृष्टिकोनातनं जर आपण बघितलं तर आपल्याला एक रिलॅक्सेशन आहे इथपासून, तर आपल्याला एखादं प्रोफेशन त्याचा तयार करता येईल, आपलं एक नाव राहील, ठसा राहील, असं सुद्धा आपण त्याच्यामध्ये जाऊ शकतो. पण इथेही जर विद्यार्थ्यांना जायचं असेल तर तुम्हाला काहीच काळजीचं कारण नाही आहे की मी एक मोठा सायन्सचा भाग हुकला किंवा मला एखादं डॉक्टर नाही बनता आलं, मला इंजिनियर बनता आलं नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. आजकाल तर डॉक्टर आणि इंजिनियरच्याच तुलनेत किंवा त्याच्याही पेक्षा कदाचित काही लोक या कलेच्या माध्यमातून आपलं जीवनयापन करतात आहेत. त्यामुळे हा एक क्षेत्र अत्यंत महत्त्वाचा आहे जो आपण घरी बसून आता कोविड लॉकडाऊनच्या काळामध्ये अनुभवलेला आहे. जास्त बोलण्याची गरज नाही, अनेक लोकांनी याच्यामध्ये लिखाण पण केलेलं आहे. ते हेच सांगतात की एक खूप मोठ्या प्रमाणात असं व्यासपीठच आपण तयार करू शकतो ज्याच्यामध्ये एक रिप्रेझेंटेशन भारताचं होऊ शकतं. मी तुम्हाला सांगते, कोविड तर आत्ता आलं, पण काही देशांमध्ये जसं रशिया आहे, त्याप्रमाणे जपान आहे, यांनी आपल्या संस्कृतीला जपण्याकरता तशा युनिव्हर्सिटीज तयार केलेल्या आहेत, तसे कॉलेजेस तयार केलेले आहेत की इथे ते मुलं
पूर्णपणे तसंच शिक्षण घेतील आणि त्यांच्याचमधनं निवड होऊन मग ते अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये पाठवले जातात आणि त्याचं एक उत्कृष्ट जे म्हणजे पारितोषिक म्हणा किंवा त्याच्यामधनं एक मिळणारी ऊर्जा आहे ती खूप पॉझिटिव्ह असते. असं पण अनेक देशांनी सिद्ध केलं आहे. भारताने आता हळूहळू याच्याकडे जाण्यास सुरुवात केलेली आहे. दुसरी जी भारताने सुरुवात केली आहे ती एक क्रीडा. आता तुम्ही म्हणाल की कोविड आहे तर क्रीडांगणच नाही, आम्ही कसं खेळणार? पण लॉकडाऊन नंतर आता हळूहळू त्याच्यामध्ये सुधारणा होते. जसं आता लोक योग करायला लागले, वॉकिंगला जायला लागले किंवा काही ठिकाणी छोट्या छोट्या प्रॅक्टिस होऊ शकतात, तसे काही गेम्स पण सुरू होऊ शकतात. गेम्स सुद्धा एक मोठा करिअर आहे. आजकाल तुम्हाला माहीतच आहे की लहान लहान मुलं सांगतातच की मी या गेम्समध्ये पुढे जाईल. आता बास्केटबॉल आहे, बॅडमिंटन आहे, हे पण नवीन गेम यायला लागले. फक्त क्रिकेटच हा काही आता एकमात्र गेम राहिला नाही आहे. ही पण एक काळाने आपल्याला दिलेली संधी आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला याच्यात आवड आहे तर पालक असो किंवा टीचर्स असेल त्याची ती पण ते ट्रेनिंगच आहे ना, ती सुद्धा दिल्या गेली पाहिजे. काही लोक अभ्यास करता करताही करतात, फार चांगली गोष्ट आहे. पण ज्यांना नुसतं त्याच्यामध्ये करिअर करायचं असेल तर स्पोर्ट्स सुद्धा एक मोठा करिअरचा भाग आहे, ज्याच्यामध्ये पण तेवढीच सुसंगता आहे आणि त्याच्यामध्ये तेवढ्याच प्रकारची चांगली ट्रेनिंगची आवश्यकता आहे जी साधारणपणे दिल्या गेली पाहिजे. आणि हे शिक्षण क्षेत्रामध्ये अपेक्षित आहे की ज्या ज्या ठिकाणी जिथे तशा टीचर्सची आवश्यकता आहे तसे नेमून त्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या निर्माण कार्याकडे नेणं हे तेवढंच आवश्यक आहे. आता मी थोडंसं फार्मसीकडे येते. आणि फार्मसी एरिया असा आहे जो आता पहिले मी हेल्थला सुरू केलं त्याच्याशीच जोडलेला आहे, परंतु आपण फार्मसीमध्ये देखील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जाणं आणि संशोधनकडे वळणं हे अत्यंत आवश्यक आहे. फार्मसी बऱ्याच ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालत आहे, ज्याचं आपण असं म्हणू कॉलेजेसमध्ये चालत आहे आणि काही विद्यापीठांमध्ये त्याचे विभाग पण आहेत आणि त्याच्यामध्ये जे प्रयोग होत आहेत ते एका विशिष्ट पद्धतीचे जरी असले तरी त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण पद्धती आणण्याची आवश्यकता आहे. फार्मसीमध्ये एक अपेक्षा अशी आहे, जसं आता कोविडच आहे त्याच्याकरता लस कशी येईल, आपल्याकडे काम त्याचं सुरू होऊन गेलेलं आहे. ब्रिटनने सुद्धा एक दावा केलेला आहे की आम्हाला लस मिळू शकते असं त्यांनी दावा केलेला आहे. त्याच्यानंतर तशा काही औषधी आहेत. आता अनेक व्हायरस येऊन गेले, अनेक रोग येऊन गेले आणि त्याला या सगळ्या औषधी मिळवण्यापर्यंतचा काळ बराच मोठा गेला. कदाचित कोरोनाचंही असंच होईल, परंतु फार्मसीमध्ये रिसर्च हा भाग चालत राहिला पाहिजे आणि त्याच्यामधनं असलेली जी त्यांची क्षमता आहे मुलांची ती जास्तीत जास्त फक्त डिग्री घेऊन आणि कुठल्या एखाद्या उद्योगामध्ये लागण्याचा तर आहेच, पण त्याच्याबरोबर रिसर्चकडे जाण्याची अत्यंत गरज आहे. अनेक देशांमध्ये अशा रिसर्चर्सना जो सन्मान आहे तो आपल्याकडे हळूहळू मिळायला लागला की आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये एक मोठी कलाटणी येईल. आणि मला वाटतं जेव्हा जेव्हा मलेरिया आलं, प्लेग आलं, तेव्हा अशा घटना घडल्या. परत सगळं नॉर्मल व्हायला लागलं आणि आता परत दुसरं काहीतरी व्हायरस आलं. कोणाला माहिती 10 वर्षांनी अजून कुठला तरी अशीच घटना घडेल. म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेला सजग राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता आपण असंही बघतो की एखादा महापूर आला किंवा दुष्काळ पडला तरी रोगराया वाढतात. एखादा आणखीन असंच काहीतरी घटना घडली नैसर्गिक की आपल्याला रोगरायातनं जावं लागतं, तेव्हाही फार्मसीच्या लोकांचं डॉक्टर्सच्याच बरोबरीचं काम आहे. म्हणून या क्षेत्राकडे पण उद्योजकता दृष्टिकोनातनं पाहणं किंवा त्याच्यामध्ये रिसर्च कसं करता येईल हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि याच्याकरता आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी इन्क्युबेशन फक्त याच्याच करता नाही, अनेक बाबी त्याच्यामध्ये होऊ शकतात, पण अशा रिसर्चला त्याच्यामध्ये मदत मिळू शकते. हा एक भाग लक्षात घेण्यासारखा आहे. असे अनेक क्षेत्र आहे ज्याचा आपण उल्लेख करत राहणं गरजेचं आहे. पण सर्वात जो मूलभूत भाग मी असं म्हणेन, महत्त्वाचे तर सगळेच विषय आहे, पण मूलभूत आहे तो आहे भाषा. आणि शिक्षण क्षेत्राच्या काळामध्ये पूर्ण सगळ्या प्रवाहामध्ये कोविड नाही तर कोविडच्या आधी पण आणि नंतर पण ही गरज राहणारच आहे की तुम्ही भाषेमध्ये आपली समृद्धता कशी आणाल. म्हणजे कसं की तुमची जी मातृभाषा आहे ती परफेक्ट, चांगली, अगदी समृद्ध असलीच पाहिजे, पण त्याच्याबरोबर तुम्हाला 1-2 भाषांमध्ये पण नैपुण्य असलंच पाहिजे. जर ते नसेल तर आपण आपली जी व्यक्तता आहे किंवा आपल्याला जे सांगायचं आहे तिथे कमी पडतो. आणि जर आपण बघितलं तर अक्षरशः ही बाब आपल्याकडे जुन्या काळामध्ये
एक भाषा ही कला, जसं आपण बाकी कलांचं म्हटलं तर भाषा ही चांगलं बोलता येणं ही कला अशा म्हणून ओळखल्या जात होतं. आता अनेक क्षेत्रांमध्ये आपण कुठेही गेला तरी शेवटी जो संवाद चांगला साधू शकतो, ज्याची भाषा समृद्ध आहे, त्याच्यामध्ये अगदी आपण कुठलीही भाषा घ्या त्याची समृद्धता तेवढीच आहे, त्याच्याकडे वळण्याची अत्यंत गरज आहे. म्हणून भाषेचं आपण खूप महत्त्व आहे. काही लोकांना वाटतं भाषा काय शिकायची, ती तर आपल्याला लहानपणापासून येतेच, पण ही अत्यंत चुकीची समज आहे. भाषामध्ये पण चांगली भाषा येणं आणि कामचलाऊ भाषा येणं त्याच्यात फरक आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला चांगली भाषा येणं म्हणजे आपली पर्सनॅलिटी एखाद्या अधिक मोठ्या पायरीवर जाणं हे निश्चित आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला तसं करण्याची आवश्यकता ही वारंवार राहणार, प्रत्येक पिढीला राहणार. जसं आपण म्हटलं की अन्न धान्य औषधे कधी न संपणार आहे, तसं शिक्षण क्षेत्रामध्ये भाषाचा प्रभाव न संपणार आहे. आणि तो आपल्याला प्रत्येक पिढीला उत्तम भाषा देणं हे प्रत्येक 5-5, 10-10, 20-20 वर्षांनी त्याच्यामध्ये मोठे बदल घडून आणणं ही काळाची गरज राहणार आहे. आणि म्हणून भाषा समृद्धता ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्याबरोबर आता आपण जर हार्डकोर सायन्स विषयांकडे वळलो तर मला असं सांगावंसं वाटेल की सायन्सला तसंच भरपूर महत्त्व आहे, परंतु त्याच्यातनं मिळणार काय, त्याच्यातनं रोजगार काय राहणार, आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं पण विचार करण्याची आवश्यकता आहे. जसं आपण रसायनशास्त्र केमिस्ट्री बघितलं तर मी जसं तुम्हाला आत्ताच म्हटलं की आपल्याला आरोग्य हा एक महत्त्वाचा भाग आहे, तसंच आम्ही मेडिसिनल केमिस्ट्री हे सुरू केलेलं आहे. त्याचा अर्थ काय की त्याचा संबंध फार्मसीशी पण आहे, त्याचा संबंध केमिस्ट्रीशी पण आहे, त्याचा संबंध पुढे त्याच्याशी येणाऱ्या वेगवेगळ्या रिसर्च क्षेत्राशी पण आहे. आणि इतकंच नाही तर आपल्या पृथ्वीमध्ये ज्याला आपण मदर अर्थ म्हणतो त्याच्यामध्ये अनेक असे भाग आहे की ज्याचं आपण परमेंटेशन कॉम्बिनेशन करून बघू शकतो, आणि तो पण एक चांगला व्यवसाय म्हणून आपल्याला उपयोगाला येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये रिसर्च पण होऊ शकतं. म्हणून असे अनेक बाबी आहेत, त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. इंडस्ट्रियल केमिस्ट्री पण तेवढंच महत्त्वाचं आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये असे केमिस्टची आवश्यकता आहे की ज्यांना हार्डकोर रिसर्च माहीत असेल. दुर्भाग्याने आपल्याकडे ज्या काही गोष्टी शिकवल्या जातात त्याच्यामध्ये आपण असंही बघतो की जे पुस्तकी आहे ते आपण परीक्षा देऊन देतो आणि परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळाले तर आपल्याला वाटतं की आपल्याला नोकरी मिळून जाईल, पण असं होत नाही. जेव्हा केमिस्ट्रीमधला येतं, आपण इंडस्ट्रियल केमिस्ट्री म्हटलं, त्याच्यामधला मुलगा शिकून तर गेला आणि जेव्हा तो इंडस्ट्रीमध्ये प्रत्यक्ष जातो तेव्हा त्याला लक्षात येतं की जे त्यांनी शिकलेलं आहे आणि जे त्याला प्रत्यक्ष करायचं आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. तिथे त्याला एका प्रकारचं ट्रेनिंगच घ्यावं लागतं. आणि म्हणून आम्ही असा प्रयत्न करतोय की वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रियलिस्टना बोलवून आमच्याही कोर्सेसमध्ये त्याच्याप्रमाणे कसा बदल असला पाहिजे हे सुद्धा करणं अत्यंत आवश्यक आहे. असं आपण अनेक विषयांचं देऊ शकतो. फिजिक्स आहे, मॅथमॅटिक्स आहे, या सगळ्यांना आपापले पद्धतीने पुढे आणण्याकरता अनेक प्रकारचे प्रयोग करत राहणं ही काळाची गरज आहे. आता जो विषय आपण आतापर्यंत बोलतोय त्याच्यामध्ये सुसूत्रता जी आणण्याचा प्रयत्न करतोय की कोरोना आला, त्याच्यामुळे लॉकडाऊन झाला आणि त्याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रातले बदल आहे. शिक्षण क्षेत्रातला सर्वात मोठा बदल म्हणजे तुम्ही स्वतःचं ॲनालिसिस केलं पाहिजे की मला फक्त डिग्री पाहिजे आहे की मला ज्ञान पाहिजे आहे. तर जर डिग्री हवी असेल तर मला असं वाटतं ती मिळवणं अत्यंत सोपं काम आहे. पास होणं हे अत्यंत सोपं काम आहे सध्या, त्याच्यामध्ये काहीच कठीण नाही आहे. परंतु ज्ञान मिळवून घेणं, ते टिकवणं, त्याच्यामध्ये वाढ करणं आणि त्याच्यामध्ये उत्तम नागरिकत्वाची जी भूमिका आहे ती निभवणं ही अत्यंत महत्त्वाची आहे. मी म्हणणार नाही की ती कठीण आहे, पण ती अत्यंत महत्त्वाची आहे. याचं कारण असं कारण की आपल्याला प्रत्येक शिक्षण क्षेत्रामध्ये, प्रत्येक एखाद्या डिग्रीमध्ये एक नैतिकता हा भाग असतो, तो असलाच पाहिजे. कुठेतरी इथिक्स हा भाग जो म्हणतो तो असलाच पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक हे धोरणच ठरवून घेतलं पाहिजे की प्रत्येक विषयाची सामाजिक उपयोगिता काय. आपण फिजिक्स शिकतोय त्याची सामाजिक उपयोगिता काय, आपण कम्प्युटर सायन्स शिकतोय त्याची सामाजिक उपयोगिता काय, अर्थशास्त्र शिकतोय त्याची सामाजिक उपयोगिता काय, बायोलॉजी शिकतोय त्याची काय. असं करता करता जर आपण बघितलं तर त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये जाणं, अभ्यास करणं, त्याच्यापर्यंत पोहोचणं आणि विद्यार्थी जे आहेत त्यांना तसं तयार करणं ही शिक्षकांची नैतिक जबाबदारी आहे. आणि आता कोविडमुळे या गोष्टी बोलल्या जातात आहेत, पण या बोलल्या
गेल्या होत्या. मध्यंतरी काळामध्ये एक ठरलेला प्रकार होता की आपण एवढं शिकवून द्यायचं, मुलं पास होतील आणि ते आपापल्या कार्याला बघतील. पण इथे आपण चुकलोय कुठेतरी, आणि तिथे आपल्याला त्याच्याबरोबर मानवाला लागणारं, मानवाच्या हिताचं असं कुठेतरी विचार केला गेला पाहिजे. ते पण विद्यापीठामध्ये आम्ही एक रिसर्च सेंटरच्या माध्यमाने सुरू केलेलं आहे. त्याचं नावच असं आहे की रिसर्च युजफुल फॉर ह्युमन बीइंग्स, रिसर्च युजफुल फॉर सोसायटी. असे जर तुम्ही प्रोजेक्ट देत असाल तर त्याच्याकरता विद्यापीठ एक 2-3 म्हणू आपण संस्थांबरोबर काम करताय, ज्याच्यातनं रिसर्च प्रोजेक्ट्स पुढे येऊ शकतात आणि आलेले आहेत. अशा पद्धतीने जर आपण करत राहिलो तर प्रत्येक कामाचं जी उपयोगिता आहे ती खूप महत्त्वाची ठरू शकेल. मग आपण अगदी परमाणू जरी बनवण्याचा प्रयत्न करत असू तरी त्याचा शांतीकरता उपयोग करायचा की युद्धाकरता करायचा, हा जो नेहमीचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये भारतची भूमिका आजही घेतो आहे की नाही, आपण शांतीप्रिय देश आहोत. आज आपण चायनाच्या बरोबरचे जे सगळे वॉर बघतो आहोत त्याच्यामध्ये पण, किंवा त्याची जी टसल सध्या सुरू आहे, प्रत्येक 2 दिवस झाले नाही की आपल्याला कुतूहल असतं की बॉर्डरवर काय चालू आहे. अशा ठिकाणी आपली एक ही जबाबदारी बनते की आपण जितकं जास्त शांतीचा संदेश पण समृद्धतेने, ज्ञानाने पसरवू, तितका आपल्याला कोणीही धक्का लावू शकणार नाही. ही एक महत्त्वपूर्ण काळाची गरज आहे. तसंच आपल्याला दुसरा जो चॅलेंज आलेला आहे की आपण किती लोकांवर अवलंबून राहायचं, म्हणजे आपण अमेरिकेवर किती अवलंबून राहायचं, आपण चायनावर किती अवलंबून राहायचं, आणि त्यांचा मार्केट पडतोय याच्यात आपल्याला आनंद होण्यापेक्षा आपला मार्केट आपण वाढवायचा, हा एक प्रश्नचिन्ह तयार झालेला आहे. आणि म्हणून आपण जे आत्मनिर्भर, स्वदेशी हे सगळे शब्द वापरतो आहोत त्याचा अंतिमतः निर्णय तेव्हाच होऊ शकेल जेव्हा प्रत्येक येणारा व्यक्ती, मग तो आम्ही असो, नवीन पिढी असो, कोणीही असो, त्या अशा वस्तूंची तयार करेल जी मेक इन इंडिया नाही राहणार, मेड बाय इंडिया राहील. म्हणजे तुम्हाला इंडियाच्या लोकांनी तयार केलेली वस्तू जेव्हा बाहेर विकल्या जाईल ती मेड बाय इंडियाचा प्रचार प्रसार केला पाहिजे. मेक इन इंडिया तर आपण कोणाकडनं घेऊनही करू शकतो, पण सगळे रिसोर्सेस आमचे आहेत, आमचीच ही प्रचिती आहे, आम्हीच सगळ्या पद्धतीने हे केलेलं आहे, हा जो मेसेज जाईल याचा ठसा खूप मोठा होईल. आता याच्याकरता जे काही करावं लागेल, याच्याकरता शिक्षण क्षेत्रांच्या पुढे नक्कीच खूप मोठं आव्हान आहे. आणि ते कोण करू शकेल तर पहिले प्राध्यापकांनी, रिसर्चर्सनी याच्याकडे वळण्याची आवश्यकता आहे, तेव्हाच ते विद्यार्थ्यांना सांगू शकतात. आणि जर एखादा विद्यार्थी जो सध्याचे ऑनलाईन आणि कम्प्युटर याच्यामध्ये शार्प आहे, त्याला ते आवडतंय, दॅट इज दी फर्स्ट काय म्हणायला पाहिजे, त्यांची एक गरज झालेली आहे की ते आम्हाला येतं आणि आम्ही त्याच्यामध्ये पुढे कसं जाऊ, तर टीचर्सनी त्याच्यामध्ये ॲनालिटिकल होणं, जास्तीत जास्त जी समस्या असेल त्याला सोपं करून सांगणं, आणि मग परत तोच भाग की तुम्ही समाजाभिमुख कसं काम करून घेऊ शकता, आणि त्या समाजामध्ये असणारे अनेक जे पर्याय आहे त्याच्यामध्ये तुम्ही लोकांच्या चांगल्या कामाकरता कसे पुढे येऊ शकता, ही खरी शिक्षण क्षेत्रापासून अपेक्षा आहे. फक्त मला किती पगार मिळतो आहे, मी कुठल्या विशिष्ट क्षेत्रावर काम करतोय, किंवा मला काय जास्तीत जास्त मिळालं पाहिजे, याला कुठेतरी थांबवणं हे अत्यंत याच्यासाठी गरजेचं आहे. कारण की याला कधीच कोविड यो की कुठलंही संकट यो हे माफ करणार नाही. तर खरं आपण कशातनं पुढे येऊ शकू, जेव्हा आपल्याला शुद्ध ज्ञान असेल, शुद्ध माहिती असेल, आणि एखादं जर संकट आलं तर त्याच्यामधनं मार्ग शोधण्याची जी हिंमत आहे ती शेवटी कोण देऊ शकतं, तर शिक्षण क्षेत्रच देऊ शकतं. आणि जर एखादं क्षेत्र रसातळाला जात असेल, एखाद्या, आता जसं आपण पाहिलं की विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे सायकोलॉजिकल बाबी आहेत, त्यांना कोण पुढे आणू शकेल, तर हे दुसरं कोणीच आणू शकत नाही, तर शिक्षण क्षेत्रच पुढे आणू शकतो. म्हणून आपल्याला चांगले सायकोलॉजिस्ट पाहिजे, चांगले विचार करणारे संशोधक पाहिजे आहेत, आणि आपल्याचकडे निर्मिती होऊन आपणच आपल्या वस्तू घेतल्या पाहिजे, ही अशी देशभक्ती पण पाहिजे आहे. म्हणजे मी आता सगळेजण म्हणतात की चायनाच्या वस्तू घेऊ नका, पण आपण आपल्या वस्तू किती घेत आहोत, आणि आपल्या वस्तू घेण्याकरता जर आपण काही दिवस त्यांच्या वस्तूच्या बगैर नाही राहू शकत का, त्यांना सोडूनच दिलं तर काय आपलं जीवन संपणार नाही आहे. पण आपण आपल्या सामानाची निर्मिती करून, मग ते अगदी छोट्याशा वस्तूपासून असो, अगदी टूथब्रशपासून असो, किंवा खाण्याच्या वस्तूंपासून असो, तर अगदी विमानापर्यंत असो, पण ते जर आपण आपल्या तयार केल्या,
आणि त्याला आपणच आपल्या लोकांनी विकत घेतलं आणि त्याच्यामध्ये जर एक समृद्धता तयार केली, तर मला वाटतं अशा शिक्षण क्षेत्राची किंवा अशा प्रकारची व्यासपीठाची गरज आहे, ज्याच्याकडे आज सगळं जग पाहत आहे. एक आणखीन मी ज्याच्यातनं सुरुवात केली होती की आपल्याकडे 12वी झाल्यानंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जितके पास होतात तितके सगळे आणखीन पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, पण संशोधनमध्ये कुठेतरी आपल्याला कमतरता दिसते. तिथे सगळा ड्रॉपआउट होऊन जातो आणि संशोधन पण ज्या पद्धतीचं होतंय त्याला कोणीही विचारत नाहीये. संशोधन हे ओरिजिनल असलं पाहिजे तरच त्याला अर्थ आहे. आज आपण PhD मिळवण्याकरता संशोधन करतो, हे काही संशोधन नव्हे. खरं संशोधन काय आहे तर आपण एक काहीतरी नवा विचार समाजामध्ये मांडू शकलो, एक काहीतरी मॉडेल देऊ शकलो. त्या मॉडेल पॉलिटिकल सायन्सचं पण असू शकतं, ते मॉडेल फिजिक्सचं पण असू शकतं, ते मॉडेल फार्मसीचं पण असू शकतं, तर मेडिकल सायन्सचं पण असू शकतं, इंजिनिअरिंग सेक्शनचं पण असू शकतं, एखाद्या सौर ऊर्जेचं पण असू शकतं, कशाचंही असू शकतं. पण ते मॉडेल जर आपण देऊ शकलो ज्याच्यातून जास्तीत जास्त असे विचार येऊ शकतील आहे की याच्यातून उद्योग कसे प्रस्थापित होतील, तर मला वाटतं अशा शिक्षणाची आणि अशा शिक्षणामध्ये अशा रिसर्च किंवा संशोधनाची आवश्यकता आहे. मी किती रिसर्च पेपर्स लिहिले, मला किती प्रमोशन्स मिळाले, हे फक्त त्या व्यक्तीला पुढे देईल, पण ते ओरिजिनल नाही. म्हणून देशाला कोण पुढे नेईल किंवा समाजाला कोण पुढे नेईल, तो ओरिजिनल जे रिसर्च झालेले तेच पुढे नेईल. आणि तसं जर केलं तरच समृद्धता होऊ शकते आणि शिक्षण क्षेत्र पुढे येऊ शकतात. आज जे काही पॅरामीटर्स लावलेले आहेत शिक्षण क्षेत्राकरता, म्हणजे तुमच्याकडे किती विद्यार्थी आहेत, किती पास होतात, असे आहेत. पण नुसती विद्यार्थी संख्या मोठी असणं किंवा नुसते पास झाले यांची संख्या मोठी असणं, त्याच्यापेक्षा किती संशोधक झाले आणि किती ओरिजिनल पद्धतीने संशोधन करू शकलेले लोक आहेत, ती अत्यंत जमेची बाजू होऊ शकेल. आणि तेव्हा शिक्षण क्षेत्रातनं समृद्धी, म्हणजे मी याच्यामध्ये एक आणखी शब्द जोडेन की कोरोना आला, अनेक प्रकारचे लॉकडाऊन्स आता आपण पाहिले, अनेकदा टप्प्याटप्प्याने पाहिले, शिक्षण क्षेत्राकडे आलं. पण जर आपल्याला खरी समृद्धी हवी असेल तर आपल्याला हे अनेक जे बाब आहे, कदाचित काही माझ्या बोलण्यामध्ये क्षेत्र सुटूनही गेले असतील, पण हे जे सगळे क्षेत्र आहेत हे एकामेकाशी कनेक्टेड आहे. आणि त्याच्याकरता खरी जर गुरुकिल्ली असेल तर आपण असं म्हणायला पाहिजे की प्रत्येक कुटुंबामध्ये, जे पूर्वीच्या काळी आपल्याकडे होतं, जेव्हा आपल्या भारताला लोक म्हणत होते की समृद्ध आहे, सोने की चिडिया आहे, प्रत्येकाच्या घरी अनेक म्हणजे त्या काळातल्या भाषेमध्ये सुवर्ण मुद्रा आहेत, तर हे केव्हा समृद्धी येऊ शकली होती की प्रत्येक घरामध्ये छोटा उद्योग होता, एक कुटीर उद्योग होता. जर एखादा मुलगा किंवा मुलगी शिकत असेल, त्या काळातही मुली खूप चांगल्या शिकत होत्या, म्हणून मी हा मुद्दाहून उल्लेख केला की त्या काळात ते शिकतही होत्या तरी त्यांच्या घरचे बाकी लोक छोटासा व्यवहार करत होते. मग तो जंगलाशी जोडलेला असू शकतो, तो कृषीशी जोडलेला असू शकतो, तो छोट्या मोठ्या उद्योगांशी जोडलेला असू शकतो. हे आपल्याला अनेक लोकांनी जे सांगितलेलं आहे त्याच्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. फक्त व्हाईट कॉलर जॉब मला पाहिजे, मी फक्त खुर्चीवर बसला पाहिजे किंवा बसली पाहिजे आणि सगळं काम झालं पाहिजे, अशी सगळी समृद्धी होत नाही. ती लोक पण हवी असतात, पण जास्त लोक अशी हवी असतात की जे एक एक कुटुंबाला पुढे नेऊन मग त्याचा पूर्ण समाज आणि देशाच्या विकासाकरता किंवा समृद्धी करता जो वाटचाल नेईल ती शिक्षणाची नीव राहील. एका काळी असं होतंच आपल्या देशामध्ये की प्रत्येक घरी योग व्हायचा, प्रत्येक घरी चांगल्या पद्धतीचे संस्कार असायचे, रोज संध्याकाळी बसून कुटुंब एकत्र यायचं, ते आदान प्रदान करायचे, एखाद्या संस्कृत श्लोकाचा किंवा अनेक अशा श्लोकांचा आदान प्रदान व्हायचं. हे आपल्याला कोविडने सांगितलं की फॅमिली आता एकत्र बसा, थोडंसं विचार विनिमय करा, चांगले विचार करा, एखादं जे काही तुम्हाला चांगलं वाटतंय त्याच्याबद्दल वाचा, बोला, एकामेकाला सांगा. हे कुठून आलं असेल? हे जेव्हा व्यक्ती सुविज्ञ असेल, जेव्हा तो समजू शकतो की याची गरज आहे, फक्त काळामुळे नाही तर ती कोणत्याही काळात आपल्याला गरज पडेल, असं जेव्हा शिक्षणाचा घराघरातून पाया पक्का होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण खूप चांगल्या समृद्ध देशाकडे जाऊ शकतो. म्हणून आजच्या दिवशी मला एक अतिशय आनंद आहे की आपल्या संस्थेने
एक चांगल्या विषयावर आणि मला पण एक बोलण्याची संधी दिली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अनेकदा आपल्या ज्या मनात विचार असतात त्याला आपण जर एक क्रमबद्ध पद्धतीने म्हणजे मांडतच गेलो आणि स्वतःच विचार करत गेलो की मला स्वतः काय बनायचं आहे. जर आपल्याला काही गोष्टी असुरी पण मनामध्ये येतात की आपण हे कशाला करावं ते असे लोक आहेतच, पण तिथेही विचार करण्याची आवश्यक आहे की जर आपण चांगले विचार दिले तर चांगल्या पद्धतीचे विचार रुजवणं म्हणजे खऱ्या अर्थाने आर्थिक समृद्धी होणं, शैक्षणिक समृद्धी होणं, नैतिक नीतिमत्ता वाढणं ही खऱ्या अर्थाने विकासाची पायरी आहे. या नोटवर मी इथेच थांबते आणि मला असं वाटतं की याच्यातनं चर्चा चालत राहिली पाहिजे आणि त्याचा जो प्रभाव आहे तो संपूर्ण समाजावर उत्तम पडला पाहिजे. नमस्कार, धन्यवाद.